बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। अर्थ खात्यावरून घमासान सुरू असून या संदर्भातल्या सुरुवातीला टॉप 9 बातम्या पाहूयात। एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। महायुतीमध्ये अर्थ खात्यावरून घमासान, राष्ट्रवादीला अर्थ खाते देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांशी चर्चा। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्यानं बैठकीला महत्त्व। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता। जयंत पाटील यांच्या शिंदेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। ते त्यांच्या मतदारसंघातील कामं आणि नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेटले, तटकरे यांचं वक्तव्य। अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार। अर्थ खात्यासंदर्भात अमित शाह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं शिंदे म्हणणार नाहीत, तटकरेंची प्रतिक्रिया। अजितदादा यांच्यानंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात, जयंत पाटील मवियासोबत असल्यानं अडचण होते, सुषमा अंधारे यांचं भाष्य। पार्थ पवारांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक, सूत्रांची माहिती। नेते आठवलेंना भेटले तर त्यांच्या पक्षामध्ये जाणार असा अर्थ नाही, जयंत पाटील शिंदे भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर या भेटीचा गैरअर्थ काढू नये, मात्र काहीतरी घालमेल सुरू आहे हे नक्की, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। विलीनीकरणाच्या चर्चेला फुल स्टॉप दिलाय, सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। दादांची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्यांच्या पक्षाला रस नाही, सुळेंची प्रतिक्रिया। केंद्रात मंत्रीपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज, सूत्रांची माहिती। ही दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार। प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला परस्पर पत्रव्यवहार केल्यामुळे सुनेत्रा पवारांसह पक्षातील आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक। सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित राहिल्याची माहिती। अजित पवारांच्या स्मारकाबाबत बैठक झाल्याची माहिती। फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार, भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊत यांची भविष्यवाणी। तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, नवनाथ बन यांचं उत्तर। केंद्रात घडामोडींना वेग येतोय, कोण कुणाला भेटतंय, दिल्लीमध्ये काही बदल झाल्यास त्याचे परिणाम राज्यामध्ये होतात, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राजकारणामध्ये काही अशक्य नाही, दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसांमध्ये एकत्र येणार, शिंदे ठाकरेंचंही भविष्यामध्ये मनोमिलन होणार, रवी राणांच्या दाव्यानं खळबळ। रवी राणा मोठे नेते, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या नेत्यानं बोलू नये, तटकरेंचा टोला। लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याच्या राणांच्या दाव्यावरून तटकरेंचा निशाणा। नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। बॅनर होर्डिंग लावण्यासाठी अडथळे आणल्याचा आरोप। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात उद्या ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद, रामदास कदम यांची टीका। तर यावरून किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांवर पलटवार। तर राम मंदिर आंदोलनाचा विषय सगळ्याच पक्षांचा आहे, सर्वांनीच या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर संजय गायकवाड यांचं वक्तव्य। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत उपोषणावर ठाम। 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सामील होण्याचं जनतेला आवाहन।
ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा 19 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार। खासदार सुप्रिया सुळेंनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली। वांगचुक यांच्या उपोषणाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुळेंकडून वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस। थ्री इडियट्स चित्रपट हा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही। माध्यमांवरील चर्चांवर आमिर खाननं मौन सोडलं, तर सोनम वांगचुक यांचं काम उत्तम। उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, आमिर खानचं आवाहन। मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार। सोनम वांगचुक यांची भेट घेणार। अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेते देखील उपस्थित राहणार। चेंबूर दुर्घटनेमध्ये जीव गेलेल्या विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी भेट घेतली। विहानचे वडील गौरव आणि आई जुई यांची पेडणेकरांकडून सांत्वनपर भेट। तर पेडणेकरांनी घरी जाऊन सांत्वन करण्यापेक्षा शासनाला धारेवर धरलं असतं तर आवडलं असतं, महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य। 20 जुलै रोजी मनसे महापालिकेवर मोर्चा काढणार। चेंबूर दुर्घटना प्रकरणी अजूनही नवीन समिती तयार नाही। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार। आंदोलनासंदर्भात पालिका आयुक्तांना माहिती दिली, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। गिरिजा राऊत प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र। विनायक राऊत, गीतेश राऊतांना समजपत्र नाही। रुपेश राऊळ, मायकल डिसोजा, संजय परब, अमित नाईक, बाळा पेडणेकरांना समज। ठाणे कापूरबावडी पोलिसांची कारवाई। रस्ते, सभामंडप, नळपाणी योजनांच्या मागण्या करून विकास होणार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची खेडमध्ये प्रतिक्रिया। रोजगार निर्माण झाला तरच कोकणाचा खरा विकास होईल, योगेश कदम यांची प्रतिक्रिया।